नमस्कार येवकार. गांवकारीच्या या खासा कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत. गांवकारीची पहिली इंटरव्यू आम्ही एक कलाकार राजदीप नाईक हांची घेतलेली. आयज ही दुसरी इंटरव्यू. आयचो जो मानेस्त आमच्या वांगडा आसा तो एक गोंय खातीर, गोंय राखपा खातीर सध्या जी चळवळ सुरू आसा त्या चळवळीतलो एक फायटर बाब स्वप्नेश शेर्लेकार. स्वप्नेश बाब, तुमचे स्वागत गांवकारीच्या या कार्यावळीत. स्वप्नेश बाब शेर्लेकार हाची वेगळी वळख करून दिवपाची गरज ना. गोयचो आवाज या संघटनेंतल्यान त्यांनी आपले काम सुरू केले. गोयचे स्वाभिमान पार्टी असो राजकीय पक्षय तांणी स्थापन केला. गोवा बचाव अभियानाच्या मार्फत आयज पुराय गोंयभरात गोंय राखपा संबंधीची जी चळवळ सुरू आसा ताचे मुखेल उलोवपी आणि मुखेल कार्यकर्ते म्हणूनय ते काम करतात. स्वप्नेश बाब शेर्लेकार आपल्या युट्यूबाचेर जे वेगवेगळे विषय घेऊन येता गोंयकारां मुखार आणि जे विषय मांडटा ते विषय खंयच्याच मुखेल माध्यमांतल्यान म्हणजे प्रायम जी मिडिया आसा, जी मुखेल मिडिया आसा त्या मिडियान हे विषय केन्नाच येयनात आणि ते विषय मुखेलपणान स्वप्नेश बाब शेर्लेकार मांडटात आणि गोंयकारां मुखार व्हरतात. आयच्या या मुलाखतीची सुरवातूच आम्ही अशा विषयातल्यान करतले जो विषय कालूच बॉम्बे हायकोर्टाच्या गोंय खंडपीठान एक ऑर्डर दिल्या. ही ऑर्डर म्हटल्यार कलंगूट कांदोळी उडिपी आणि त्याच्या उपरांत हडफडे, नागवा आणि पर्रा उडिपी अशे दोनूय उडिपींक हायकोर्टान स्टे दिल्या. हायकोर्टान ह्याच्या पयलीं इंटरीम स्टे दिल्या उपरांतूय सरकारान ऑर्डिनन्स काढून ह्यो ओडीपी लागू करपाचो प्रयत्न केल्लो आणि त्या प्रयत्नाक गोवा फाउंडेशनान चॅलेंज दिले आणि त्या उपरांत काल हायकोर्टान त्या ओडीपींक स्टे ऑर्डर दिली. विशेष गजाल म्हटल्यार टीसीपीन ज्या पद्धतीन आयज वेगवेगळे निर्णय घेवपाक सुरवात केल्या, वेगवेगळी अमेंडमेंटां हाडपाक सुरवात केला, ताका जेन्ना गोंयकार खंयची संघटना जेन्ना हायकोर्टान चॅलेंज दिता तेन्ना त्यो केसी लडोवपाक सरकार भायल्यान लाखांनी रुपया फीज दिवन भायल्यान एडवोकेट हाडटात. गोंयचे जे एडवोकेट जनरल आसा त्या एडवोकेट जनरलाचेर गोंय सरकाराक विश्वास ना अशेंच तातूंतल्यान दिसता. स्वप्नेश बाब, आयज म्हापशां आमचे होम मिनिस्टर अमित शाह हाची बसका आसा, म्हणजे बार्देस तालुक्यान येता म्हापसा आणि ह्याच बार्देस तालुक्यान ह्यो जे दोन ओडीपी सरकारान तयार केल्ल्यो जाचेर काल हायकोर्टान ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरीन अशा तरेन ऑब्झर्वेशन्स हायकोर्टान दाखयल्या म्हणजे कशा तरेन पडद्या फाटल्यान गोंय काबार करपाची कारस्थानां सुरू आसात ही तातूंतल्यान दिसून येता. आमकां ह्या कालच्या हायकोर्टाच्या ऑर्डरीचेर तुमचें ऑब्झर्वेशन आणि कितें हे प्रकरण ओडीपीचे ते आमचे गोंयकारांक आमकां समजून दिवपाक जाय. ह्यो दोन ओडीपी 5 गांवांच्यो कलंगूट, कांडोळे, कोळंगोटे आणि कांदोळे, आरपोरा, नागवा आणि पर्रा ह्या 5 गांवांक दोन ओडीपी. कलंगूट आणि कांदोळीमाची जी ओडीपी आसा ती म्हटल्यार ओडीपी 25 आणि आरपोरा, पर्रा आणि नागवा आसा ती म्हटल्यार ओडीपी 30. हे अशे दोन ओडीपी सरकारान तयार केल्ल्यो आणि डिसेंबरान तांकां नोटिफाय केल्लेले. पूण तेच्या पयलीं जर आमी वचत जाल्यार असेंब्लीन बीन बाब टीसीपी मिनिस्टर आमचो बाब विश्वजीत राण्यान खूब बोवाळ केल्लो जेन्ना आमचो मायकल लोबो काँग्रेसीन आहलोलो. तेणी खूब बोवाळ केलो, म्हणपा लागलो मायकल लोबो आतां झेलीन वयतलो, तेणी फ्रॉड केला ओडीपीच्या नांवान आणि जेन्ना तो चेअरमॅन आहलोलो तेणी आपल्याक जाय तश्यो जागे कन्वर्ट करून घेतला आणि घेतलेले तेणी ना न्हू. तेजेर वयल्यान तेणी टेनंटेड जागे, लो लाईंग पॅडी फील्ड्स, नॉन डेव्हलपमेंट स्लोप, इवन मॅनग्रोव सुद्धा सेटलमेंटान घातलेले म्हणून तेणी एलिगेशन घातलेले. तेच्या उपरांत तेणी एक एक्सपर्ट्सांची टीम कॉन्स्टिट्यूट केली. त्या टीमीन रिपोर्ट दिलो आणि ही टीम मजेची म्हटल्यार ओडीपीचेर मायकल लोबो वांगडा कामूय करताली. सिल्वेरा आसा आणि लोबो आसा हे दोगूय जाण ते वेगवेगळे हितून कालावधीन थंय चेअरमॅन जाल्लेले. हेंच्यांनी रिपोर्टान अशें सुद्दां बरयला इवन तो आमी तो सायन केला पूण आमकां अक्षरशः प्रेशरायज केल्लो हेंच्यांनी सायन करपाक आणि चेंजीस करपाक म्हणून. हे सगळे डिटेल रिपोर्ट हेंच्यांनी क्रिएट केलो आणि चीफ टाउन प्लॅनराक सबमीट केलो. एक्सपर्ट कमिटीन चीफ टाउन प्लॅनराक सबमीट केलो. टीसीपी मिनिस्टरान तो असेंब्लीन टेबलूय केल्लो. पूण हे सगळे जेन्ना मायकल लोबो काँग्रेसीन आहलोलो तेन्ना तेच्या उपरांत मायकल लोबो पावलो बीजेपी. आता कितें करतले?
यांच्यानी मागीर कितें केलें, ती प्लॅनिंग एरियांतल्यान ह्यो 5य गांव काडले. कायद्यान कितें जाता, जेन्ना प्लॅनिंग एरियांतल्यान काडटा ऑटोमॅटिकली ओडीपी लागू जायना तांकां. ते मागीर रिजनल प्लॅनाचेर फॉलबॅक जाता. सो हे 5 गांव रिजनल प्लॅनाचेर फॉलबॅक जाले. मागीर आमच्या चीफ टावन प्लॅनरान एक ऑर्डर काडली आनी तितूंतल्यान कितें सांगलें की ह्यो आतां प्लॅनिंग एरिया उरच्यो ना, पूण हांकां आमी जे नवीन डिसेंबरान जे ओडीपीस तयार केला ते लागू जातले म्हणून. हे कायद्यान नासलेले, पयली गोश्ट. दुसरी गोश्ट, यांच्यांनी जो नवीन ओडीपी म्हणून तयार केलो तितून जे जितले तेंच्यांनी एलिगेशन घातले मायकल लोबोचेर, जर मायकल लोबोचे ओडीपीन जर 100% इनलिगलिटी आसलेली, यांच्यांनी नवीन जो ओडीपी तयार केला तितून 120% इनलिगलिटी आसल्यो. हे जातो कोणी गोवा फाउंडेशन गेले कोर्टात आनी तेंच्यांनी कितें सांगले, 2 ग्राउंड्स घेतले मेनली. एक म्हटल्यार हेंच्यांनी जे इनलिगलिटीज जे मेन्शन केल्लेले ते आनी वयल्यान एक्झॅगरेट जाला नवीन ओडीपीन. दुसरें म्हटल्यार कायद्यान प्रोविजन ना अशें करपाक. म्हणून जेन्ना 14 फेब्रुवारी 2024 जेन्ना हे ओडीपी स्टे जाल्लेले तेन्ना कितें आसलेले की हे ओडीपी जे आसलेले ते कोर्टान सांगले एक तर चीफ टावन प्लॅनरांक हक्क ना, म्हटल्यार रायट ना एज पर TCP एक्ट हे अशें कितें जुगाड करपाक. आनी दुसरें म्हटल्यार तुमी हे सगळे आर्बिट्ररी जे डिसिजन्स घेतला तेजे तुम्ही काही जस्टिफिकेशन दिना म्हणून स्टे केलेली. दुसरी एक महत्वाची गजाल स्वप्नेश बाब, की जेन्ना मायकल लोबो काँग्रेसीन असलो, जेन्ना तो NGPDAचो अध्यक्ष असलो, आता त्या टायमार जे इलिगॅलिटी केल्यो त्यो TCP मिनिस्टरान तर सगळ्या जगाक सांगून सोडल्यो. तेचेर तेंच्यांनी स्टेटमेंटूय केल्या, बाकी सगळें सोडून दिवया आमी. असेंब्लीन तेणी रिपोर्ट फायल केलो की कशा तरेन इलिगॅलिटी जाल्या, मायकल लोबोन त्या पदाचो कशा पद्दतीन पर्सनल गेना खातीर वापर केला, ह्यो सगळ्यो गजाली त्या रिपोर्टान येयल्यो. इतले जावनूय बी मायकल लोबोक बीजेपीन कशी एंट्री दिली. आता ती एंट्री दिवपाक एक तर TCP मिनिस्टर त्याच्या अगेन्स्ट, ती एंट्री दिवची पडली एक तर चीफ मिनिस्टरान नाजाल्यार हाय कमांडान. म्हटल्यार ह्यो सगळ्यो इलिगॅलिटी ह्यो हाय कमांडाकडे पावल्या बगर रावच्यो ना. हाय कमांडाकडे इतल्यो इलिगॅलिटी पावूनय बी हाय कमांडान मायकल लोबोक बीजेपीन घेवपाचे परमिशन कशें दिले आणि चीफ मिनिस्टराचो रोल हातून कितें आसूं येता अशें तुका दिसता? हे तरी कांयच न्हू. मायकल लोबो बाब फुलांचो खुरीस आनी महालक्ष्मी देवळान गेल्लो शपथ घेवपाक, ते सुद्धा त्यांच्यानी नजर अंदाज केले की त्यांच्यानी थंयसर देवा धर्माक आमच्या देवा हे आता हिंदू राष्ट्र करपाक सोदता, हिंदूचे डिफेंडर्स आहे. अरे चल आमच्या म्हणया नाका, तुमच्या महालक्ष्मी फुड्यान तेणी वचून शपथ घेतलेलो आपूण पार्टी बदलचो ना म्हणून, आणि तुम्हीच ताका प्रोत्साहन दिवन बीजेपी ती शपथ तोडपाक लायली न्हू. जेन्ना हे हांकां पडलेले ना, हे तर फक्त करप्शन. आणि तांकां पूर्णपणे माहीत आसतलें हेणी जर 100 रुपया जोडला जाल्यार आता ताका प्रेशरायज करून तितूंतले 50 रुपया आमी घेवं शकता म्हणून. इतले सोपो हा हिशोब. आणि जेन्ना पयशांचो येता प्रश्न तेन्ना मागीर विश्वजीत राणेचो खंय प्रश्न येतलो. नाही, आता निवडणुकीच्या संदर्भात जर आम्ही पळयले, ज्या तरेन आयज निवडणुकीचो प्रचार सुरू आसा, ज्या तरेन वेगवेगळे स्टेटमेंट्स केले वयतात, ज्या तरेन एकामेकाचेर आरोप करतात, कोण तरी मुख्यमंत्री म्हणटा रमाकांत कलप लुटारो, रमाकांत कलप म्हणटा मुख्यमंत्री हो खूब भुरगो आसा, ताका अजून राजकारण बरेंच शिकपाचें आसा. थंयसर मॅडम पल्लवी देपेचेरूय आरोप जाता की ज्या मायनिंग स्कॅमाचेर, ज्या मायनिंग कंपनीचेर आरोप केल्ले त्याच मायनिंग कंपनीक आयज भाजपा उमेदवारी दिता. त्याच्या उपरांत श्रीपाद भाऊ 5 फावटी निवडून येयले. कितले विशय श्रीपाद भाऊन सुटावे केले, वेगवेगळे विशय येतात. पूण मुळात गोंयाक जे सामके ड्रॅस्टिकली हेम्पर करपी जे विशय आसात, जे हायकोर्टान हालींच्या तेंपार ज्यो ऑर्डरी दिल्या, मागीर त्यो CRZाचेर जावं, पॉल्युशनाचेर जावं, मागीर तुज्या रेवेचेर जावं, मागीर अशा पद्दतीन कन्वर्शनाचेर जावं, आयज ODPचेर ऑर्डरी दिल्या, तातूंतल्यान अशें दिसून येता की पड्ड्या फाटल्यान आमच्या गोंयांक उजो लागला आणि लोकांक तेचे कांयच पडलेले ना. लोक फक्त हे एंटरटेनमेंटान सध्या बिजी आसा. हे जे सिरियस ऑब्झर्वेशन्स जी आयज कोर्टान त्या ऑर्डरीन दिल्या, ती जर तू पळय जाल्यार त्या संबंधित आमदारांचेर कारवाई करपाचे धाडस या सरकारान करू नका. तुम्ही कारवाई करपाचे सांगता ते वयल्यान कोर्टाची जेन्ना फेब्रुवारीन तांकां हे ODP स्टे कर म्हणून डायरेक्शन येयलें कोर्टांतल्यान सरकाराक आनी TCP,
हेंच्यांनी ती ऑर्डर कशी नलिफाय करपाक मेळटले म्हणून ऑर्डिनन्स काढले मार्चान. काल जी ऑर्डर जाला ते ऑर्डिनन्स स्टे जावपाक लागून ऑर्डर ती अलॉंग विथ ओडीपी. यांच्यांनी फेब्रुवारीचो हायकोर्टाची जी ऑर्डर आसलेली ते ओडीपी तुम्ही चालीक लावप ना म्हणून दोनूय 5 गावांचे ती ऑर्डर नलिफाय करपाक सुपरसीड करपाक लागून गव्हर्नमेंटान आणि टीसीपी डिपार्टमेंटान ऑर्डिनन्स काढले टीसीपी एक्टान अमेंडमेंट करपाक प्रोविजन 19(3) की जे पयलींचे ओडीपी आसलेले ते व्हॅलिडेट करून चालीक लावपाक मेळटा म्हणून. कित्याक लागून स्पेसिफिकली हायकोर्टाची 14 फेब्रुवारीची जी ऑर्डर आसलेली ती नलिफाय करपाक लागून कोर्टान स्पेसिफिकली एक ऑब्झर्वेशन केला की तुमकां नेक्स्ट असेंब्ली इतली घाई कसली आसलेली. अशी दिसता की गोंयांत आतां जर ग्रीन कवर उरले जाल्यार ते जास्त डॅमेजिंग जातले, ते बेगिनातले बेगीन सोंपोवया अशी घाई चल्लेल्या सारखें दिसता म्हणून ऑब्झर्वेशन आहा. इतले सद्या गोंयांत रियल इस्टेटाचे आनी जेन्ना परत परत आमी सांगीत आसता हे सगळे जितले आमदार मंत्री आहा हे जाग्याच्या धंद्यांनी गुंतलेले लोक. विश्वजीत राणे तर रिजनल प्लॅन 2011च्यान तेजे सारखे जगप्रसिद्ध आहा तो केदो व्हडलो ब्रोकर आसलेलो तो. आनी फक्त तो न्हू तेच्या घनकांडीच्या नांवार जी जितल्यो कंपनी रेजिस्टर आसलेल्यो तेरेखोल येदो व्हडलो गांव विकपी मनीस हो गोंय सोडटलो. हेका लागून हे टीसीपी खात्याक लागून तेका आपल्याक मुख्यमंत्री पद सुद्धा दिना जाल्यार उपकारता पूण हितूनच धादोशे आहा अशें दिसता. स्वप्नेश बाब इतले सिरियस ह्यो गजाली आयज ज्यो हायकोर्टान आपल्या ऑर्डरीन वेगवेगळ्या ऑर्डरीन ह्याच ऑर्डरीन अशें इतल्यो सिरियस गजाली हायकोर्ट आमच्या नजरेक हाडून दिता. पूण ह्या सिरियस गजालींचेर खरेंच गोंयकाराचें लक्ष आसा काय कितें? ह्यो गजाली जर आमी गोंयकार मतीन जर दवरिनात आनी फक्त ह्यांच्या स्टेटमेंटाचेर जर विश्वास दवरून तांच्या एंटरटेनमेंटा बरोबर आमी आमच्या जर एंटरटेनमेंट करून घेता जाल्यार ह्यो गजाली अशाच तरेन सुरू रावत जाल्यार एक दीस अशी जातली परिस्थिती की आमकांच कळचें ना आमचें गोंय केन्ना काबार जालें. मागीर ह्यो गजाली जर सर्वसामान्य गोंयकारान मतीन दवरून योग्य पद्दतीन विचार करून जर ह्या राजकारण्यांक जर धडो शिकोवचो जालो जाल्यार ते कशें शक्य जावं येता? सर आमी जितले अजून पर्यंत सोशली अंडरस्टँड जाला कोर्टाच्यो गोष्टी कोर्टा पर्यंतूच मर्यादित उरता. ते सामान्य जनते पर्यंत पावोवपाचें काम कोणाचें? मिडियाचें. तुम्ही मिडियातले मनीस हांवें सेपरेटली सांगपाची गरज ना. आयज साऊथ गोवाची कॅन्डिडेट पल्लवी डेम्पो हाऊस किंवा त्यांचे बाकीचे जे सोयरे आहा फॅमिली ट्री आहा किंवा त्यांचे सोयरे दायरे आहा गोंयांतले 70 ते 75% मिडिया हाऊस ते कंट्रोल करता अशें म्हटल्यार चुकीचें जातलें ना न्हू? बरोबर. साऊथ गोवाची कॅन्डिडेट पल्लवी डेम्पो विश्वजीत राणेची सोयरी बीन लागता. सो जेन्ना 75% मिडिया हाऊस हे लोकांचे जे करता कर्मा करता तेंचेच सोयऱ्या धैर्य आहा हेंच्यो बातम्यो मिडियान खंयच्यान येतल्यो. आनी तेका लागून हे जेन्ना असले सिरियस ऑब्झर्वेशन कोर्ट घेता ते मिडिया मार्फत जेन्ना लोकां पर्यंत पावना लोक मागीर IPL पळोवनूच खुश जातले न्हू. कित्याक ते 24 वरां तेच चलयतले. पळय तेणी 6 मारली तेणी 4 मारले म्हणून तेच बातमी चलयतल्यो. त्यांच्या पाया पोंदची जमीन विकपाचे षडयंत्र आनी कारस्थान चल्ला म्हणून ही मिडिया सांगची ना. त्या सोयऱ्यांचे कोण भायर घालता मागीर? म्हाका दिसता स्वप्नेश बाब शेर्लेकरान जो हो ओडीपीचो विशय आमकां आतां समजून दिला म्हाजें आव्हान आसा पुराय गोंयकारा कडेन जो गोंयकार शिकला जाका थोडे तरी ज्ञान आसा जो वाचपाक शकता सिरियसनस समजून घेवपाक शकता त्या दर एका गोंयकारान ही ऑर्डर वाचपाकूच जाय. ह्या ऑर्डरीन ज्या तरेन हायकोर्टान ऑब्झर्वेशन्स जी केल्या ती जर तुम्ही पळयशात जाल्यार कशा तरेन राजकारणी ब्युरोक्रेसी आणि बिल्डर लॉबी कशा तरेन गोंय काबार करपाक वावुरता हेच हातूंतल्यान आमकां पळोवपाक मेळटा. दुसरी एक गजाल आमचो गोंयचो कायद्याचो मुखेली म्हणटात जो चीफ ऑफ अवर ज्युडिशियल सिस्टम ज्युडिशियल गोंयच्या कायद्याचो चीफ तो म्हटल्यार आमचो एडवोकेट जनरल. एडवोकेट जनरल हो मुखेली असता जो गव्हर्नमेंटाक एडवायस करता कायद्याच्या वेगवेगळ्या गजालींचेर आणि गव्हर्नमेंटान घेतलेल्या डिसिजनाचे समर्थन किंवा डिसिजनाचेर तो कोर्टान झगडटा. या टीसीपीच्या बाबतीन जर आमी पळयत जाल्यार टीसीपीन आमच्या एडवोकेट जनरलाक खंयच जागो दिल्लो ना. एडवोकेट जनरलाक विश्वासानूच घेवपाचें काम टीसीपी कडल्यान सुरू ना. जे टीसीपीचें म्हणणें कितें की आमच्या एडवोकेट जनरलाची पात्रताच ना काय कितें सरकारची डिसिजन्स किंवा सरकारच्या निर्णयाचे
समर्थन करपाक किंवा आर्ग्युमेंट करपाक. आयज ज्या तरेन व्हडले व्हडले वकील, व्हडल्या व्हडल्या वकिलांचे ग्रुप आयज सरकारान घेतलेल्या ह्या इल्लिगल डिसिजनाचेर आर्ग्युमेंट करपाक आणि समर्थन करपाक जे हाडटात आणि तेंचेर लाखांनी कोट्यांनी रुपया जो सरकार खर्च करता तो सर्वसामान्य गोंयकाराच्या बोल्सांतलो. म्हटल्यार आपली कर्मां करपाची आणि ती कर्माचे समर्थन करपाक आणि ती कर्मां कोर्टान खंय तरी लिगल म्हणून दाखोवपाक हो जो खर्च, हो जो पयसो आयज खर्च जाता तोय सर्वसामान्य गोंयकाराचोच आसा. गोंयकारांनी विचार करचो पडटलो की हे जे कितें पड्ड्या फाटल्यान जी कारस्थानां सुरू आसात गोंय काबार करपाची, गोंयचें घश्टान करपाची, त्या कारस्थाना संदर्भात तुम्ही जागृत जावपाक जाय. दर एका मनशाक आपलो एक राजकीय पक्ष फॉलो करपाचो अधिकार आसाच. दर एका मनशाक आपली एक पॉलिटिकल आयडियोलॉजी बाळगपाचोय अधिकार आसा. पूण ते करता आसतनाच त्या राजकीय पक्षाक आणि त्या राजकीय फुडाऱ्यांक प्रश्न करपाचो अधिकार मात तुम्ही विसरू नका. तुम्ही जर प्रश्न करपाचो अधिकार विसरले आणि त्यांच्या फाटल्यान आंधळेपणान जर तुम्ही त्यांना फॉलो करीत रावले, अंधभक्त जाऊ नका. तुम्ही नागरिक म्हणून तुमचो अधिकार कायम दवरा. तुम्ही नागरिक म्हणून जर तुमचो अधिकार, तुमचो हक्क जर तुम्ही वगडोन बसतले जाल्यार मागीर गोंय आणि आमचो हो देश साल्वार करप खूप कठीण जातलें.